च्या पोस्टिंगची सुरुवात आपण केलेली होती बॅलन्स शीटची. त्यात कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट पर्यंत आपण आलेलो होतो कालच्या लेक्चरला. आज आपण कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट पासून पुढे जाऊयात. बघा, कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट मध्ये आपण बँकेचा आणि कॅशचा बॅलन्स पाहत असतो. त्यासाठी प्रॉब्लेम चेक करा. प्रॉब्लेमची डेबिट साइड पहा. कॅश इन हँड नावाचा आयटम आहे 38,880 रुपये. 38,800. त्यानंतर बँकेचा बॅलन्स आहे का चेक करू आपण. डेबिटला नाहीये, सिंगल आयटम असल्यामुळे डायरेक्ट कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर तुम्ही 38,880 रुपये पोस्टिंग करा. सिंगल आयटम आहे त्यामुळे आपण डायरेक्ट पोस्टिंग करतोय. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर 38,880 रुपये. 38,880 रुपये. त्यानंतर शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस मध्ये आपण काय घेतो तर ऍडव्हान्स असेल किंवा लोन असेल किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस असतील तर ते. त्यासाठी अगोदर ट्रायल बॅलन्स चेक करा, त्यानंतर ऍडजस्टमेंट्स चेक करा. ट्रायल बॅलन्स अगोदर बघू आपण. डेबिट साइडला कुठे प्रीपेड किंवा ऍडव्हान्स वगैरे आहे का, नाहीये. त्यानंतर ऍडजस्टमेंट चेक करू. ऍडजस्टमेंट मध्ये प्रीपेड किंवा एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स आहे का, तर आहे. चौथी ऍडजस्टमेंट पहा, प्रीपेड इन्शुरन्स ₹1,600. आपण हा दाखवणार आहोत शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेसच्या समोर. मग शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेसच्या समोर दाखवा प्रीपेड इन्शुरन्सची अमाऊंट 1,600 रुपये. नोट घेण्याची गरज नाहीये कारण की सिंगल आयटम आहे. त्यानंतर अदर करंट ऍसेट मध्ये आपण काय दाखवणार आहोत तर अदर करंट ऍसेट मध्ये जनरली येणारा आयटम जो आहे तो आहे आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. त्यासाठी ऍडजस्टमेंट चेक करावी लागेल आणि ट्रायल बॅलन्स चेक करावा लागेल. ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड पहा. इथे कुठे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट वगैरे आलेला आहे का, नाहीये. आता ऍडजस्टमेंट पहा. ऍडजस्टमेंट मध्ये पाचवी ऍडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर अँड गव्हर्नमेंट सिक्युरिटी आउटस्टँडिंग फॉर द इयर. 1 वर्षाचं इंटरेस्ट गव्हर्नमेंट सिक्युरिटीवरचं द्यायचं राहिलेले. मग गव्हर्नमेंट सिक्युरिटी पहा प्रॉब्लेम मध्ये किती आहे 5% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि कंसात म्हटले 50,000. अमाऊंट मध्ये 49,000 आहे, पण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना आपण जी फेस व्हॅल्यू असते तिच्यावर काढत असतो. म्हणजे 50,000वर आपल्याला 5% काढावं लागेल. कॅल्क्युलेशन दाखवायचंय म्हणून नोट घ्यायची, नाहीतर आपण डायरेक्ट पोस्टिंग केलं असतं तरी चाललं असतं. मग नोट घ्या. नोट नंबर 10. नोट नंबर 10 अदर करंट ऍसेट्स. त्यामध्ये घ्या आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स कंसात 5% ऑन ₹50,000. अमाऊंट मध्ये 2,500 रुपये. 2,500. 50,000वर 5% कॅल्क्युलेट केले आपण 2,500 रुपये. बेरीज तेवढीच येईल नोटची 2,500 रुपये. बॅलन्स शीटचा हा सर्वात शेवटचा आयटम होता अदर करंट ऍसेट. अदर करंट ऍसेटला आपण जनरली म्हणजे 99% आउटस्टँडिंग इंटरेस्टच दाखवत असतो इन्व्हेस्टमेंटवरचं. इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट बॉन्ड्सच्या स्वरूपातली होते त्यामुळे त्यावर आपण 5% इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे. याचा सेकंड इफेक्ट मीन्स आपण हे स्टेटमेंटला घेणार आहोत 2,500 रुपये. सेकंड इफेक्ट जो आहे तो आपण ज्या वेळेला आपलं अदर इन्कम येईल प्रॉफिट अँड लॉसचं तिथे देणार आहोत. बॅलन्स शीटला या. बॅलन्स शीटला अदर करंट ऍसेट समोर 2,500 रुपये. इथे आपलं बॅलन्स शीटची ऍसेट साइड कंप्लीट झालेली आहे. आता आपण जाऊ प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटकडे. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला पहिला आयटम आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन मध्ये आपण जनरली सेल्स घेत असतो. मग प्रॉब्लेम मध्ये चेक करा सेल्स आहेत का आणि असतील तर किती आहेत ते चेक करा. प्रॉब्लेम मध्ये बघा, प्रॉब्लेम मध्ये क्रेडिट साइड चेक करायची.
क्रेडिट साईडला सेल्स आहेत 12 लाख रुपये. आता डेबिट साईड चेक करा कुठे सेल्स रिटर्न वगैरे आहेत का, आणि क्रेडिट साईडला सेल्स सोडून इतर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन वगैरे नावाचा आयटम आलेला आहे का. नाहीये. रेंट रिसिव्ह नावाचा आयटम आहे पण तो आपण अदर इन्कम मध्ये घेणार आहोत. डेबिट साईडला कुठेही रिटर्न्स नाहीये, त्यामुळे डायरेक्ट 12 लाख रुपये आपण पोस्टिंग करणार आहोत. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन दिलेले आहेत 12 लाख रुपये. रिटर्न्स इनवर्ड किंवा सेल्स रिटर्न डेबिट साईडला नाहीयेत, त्यामुळे डायरेक्ट पोस्टिंग करा. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनच्या समोर सेल्सची जी अमाऊंट आहे ती पोस्टिंग करा 12 लाख रुपये. लेस एक्साइज ड्युटी प्रॉब्लेम मध्ये दिलेली नाहीये, मग डॅश करा. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन नेट तो पण 12 लाखच येईल, कारण की एक्साइज ड्युटी जर असती तर ती मायनस झाली असती, पण एक्साइज ड्युटी नाहीये. त्यानंतर अदर इन्कम मध्ये आपण काय घेणार आहोत, तर आत्ताच आपण पाहिलेला रेंट रिसिव्ह नावाचा जो आयटम आहे तो आपल्याला अदर इन्कम मध्ये घ्यावा लागेल. आणि यापूर्वी आपण जी नोट तयार केलेली आहे 10 नंबरची, त्यामध्ये आपण आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड घेतलेला आहे, त्याचा सेकंड इफेक्ट देखील अदर इन्कम मध्ये येतो. त्यामुळे एकापेक्षा जास्त आयटम असल्यामुळे आपण त्याची नोट घेऊ. नोट नंबर 11 अदर इन्कम. त्यामध्ये दोन आयटम दाखवा, एक इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड आणि दुसरा रेंट रिसिव्ह. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड हा आपल्या ऍडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट आहे, जी ऍडजस्टमेंट आपण आत्ताच सॉल्व्ह केलेली होती. आउटस्टँडिंग इंटरेस्ट 1 वर्षाचं जे आहे गव्हर्नमेंट बॉन्डवरचं ते कॅल्क्युलेट केलं होतं, त्याचा एक इफेक्ट आपण अदर करंट ऍसेटला दिलेला आहे. हा दुसरा इफेक्ट आहे. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड अदर इन्कमला दाखवलं, आणि ट्रायल बॅलन्स मधला रेंट रिसिव्ह नावाचा आयटम जो आहे 3200 रुपयाचा, हा पण आपण इथे पोस्टिंग केला. त्यानंतर नोटची बेरीज केली 5700 रुपये. 5700 रुपये याचा इफेक्ट द्या बॅलन्स शीटला, सॉरी प्रॉफिट अँड लॉसला अदर इन्कमच्या हेडिंगच्या समोर. प्रॉफिट अँड लॉसला अदर इन्कम हेडिंगच्या समोर अमाऊंट मध्ये अमाऊंट लिहा आणि नोट नंबर टाका 11. नोट नंबर 11. त्यानंतर बेरीज करा टोटल रेव्हेन्यूची. बेरीज करा टोटल रेव्हेन्यू. टोटल रेव्हेन्यू येतोय 12,05,700 रुपये. 12,05,700 रुपये. त्यानंतर एक्सपेंडिचर साइड चालू होते. एक्सपेंडिचर मध्ये पहिला आयटम आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. तो आपण केव्हा घेतो, जेव्हा प्रॉब्लेम मध्ये रॉ मटेरियल दिलेला असतो तेव्हा, पण प्रॉब्लेम मध्ये रॉ मटेरियल दिलेला नाही, त्यामुळे त्यासमोर डॅश करा. त्यानंतर परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड समोर आपण परचेसेसची अमाऊंट घेतो. ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला परचेसेस दिलेले आहेत पहा 3,37,000. क्रेडिटला रिटर्न्स दिलेले नाहीयेत, जर असते तर नोट घेतली असती, पण सिंगल आयटम असल्यामुळे डायरेक्ट पोस्टिंग करा 9,37,000. परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड समोर आपण पोस्टिंग केलेत 9,37,000. त्यानंतर चेंज इन इन्व्हेंटरीज मध्ये आपण ओपनिंग स्टॉक मधून क्लोजिंग स्टॉक वजा करतो. ओपनिंग स्टॉक आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला असतो आणि क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट मध्ये असतो. ओपनिंग स्टॉक आहे 1,90,000 ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला, आणि क्लोजिंग स्टॉक आहे 1,80,000. मग 1,90,000तून 1,80,000 वजा करा आणि आलेली अमाऊंट ही चेंज इन इन्व्हेंटरीजच्या समोर दाखवा. चेंज इन इन्व्हेंटरीजच्या समोर दाखवा. 1,90,000तून 1,80,000 वजा केले, बॅलन्स आला 10,000 आणि तो प्लस मध्ये आला म्हणून आपण 10,000 डायरेक्ट लिहिले. जर मायनस मध्ये आला असता तर आपण कंसामध्ये 10,000 लिहिले असते. त्यानंतर पुढचे हेडिंग आहे एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये आपण घेत असतो सॅलरी, वेजेस, बोनस, स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस, आणि त्यावर जर काही ऍडजस्टमेंट असेल तर तिचा देखील आपण इफेक्ट देत असतो.
मग आपण आधी ट्रायल बॅलन्स चेक करू. ट्रायल बॅलन्स मध्ये कोणते आयटम आलेले आहेत एम्प्लॉईशी रिलेटेड. ट्रायल बॅलन्स मध्ये पहा, डेबिट साइड चेक करा. सॅलरी आलेली आहे 20,000 रुपये. वेजेस पण आहेत 51,800 रुपये, म्हणजे एकापेक्षा जास्त आयटम आहे. त्यानंतर ऍडजस्टमेंट चेक करा, आउटस्टँडिंगची वगैरे ऍडजस्टमेंट दिलेली आहे का वेजेसवर किंवा सॅलरीवर. नाहीये, पण 2 आयटम असल्यामुळे त्याची आपल्याला नोट घ्यावी लागेल. मग नोट घ्या. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस, नोट नंबर 12, एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. त्यामध्ये घ्या वेजेस 51,800 रुपये आणि सॅलरी 20,000. दोन्हींची बेरीज 71,800 रुपये. नोटची बेरीज 71,800 रुपये. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस ची नोट घेतली आपण, त्यामध्ये लिहिले वेजेस 51,800 आणि सॅलरी 20,000. नोटची बेरीज आली 71,800. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंट कडे या. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस समोर नोट नंबर 12, अमाऊंट मध्ये 71,800 रुपये. त्यानंतर फायनान्स कॉस्ट मध्ये आपण इंटरेस्ट घेत असतो. मग इंटरेस्ट डिबेंचर वरचं असेल किंवा ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला नुसता इंटरेस्ट नावाने आलेला आयटम देखील इथेच घेतला जातो. ट्रायल बॅलन्स आधी चेक करू आपण. ट्रायल बॅलन्स मध्ये इंटरेस्ट नाहीये, पण 5वी जी ऍडजस्टमेंट होती इंटरेस्ट ऑन डिबेंचर, तिचं कॅल्क्युलेशन आपण ऑलरेडी केलेले. सिंगल आयटम असल्यामुळे डायरेक्ट इफेक्ट द्यायचा. फायनान्स कॉस्ट समोर डिबेंचर इंटरेस्ट जे आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 24,000 रुपये, त्याचा सेकंड इफेक्ट येईल. पहिला इफेक्ट आपण अदर करंट लायबिलिटीज मध्ये दाखवलेला आहे. डिबेंचर इंटरेस्टचा सेकंड इफेक्ट फायनान्स कॉस्टच्या समोर लिहिला. त्यानंतर पुढचे हेडिंग आहे डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस. यामध्ये आपण ऍसेट वरचं डेप्रिसिएशन घेतो आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर यावर जर रिटर्न ऑफची ऍडजस्टमेंट असेल तर त्याचा आपण सेकंड इफेक्ट देतो. तर डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट होती आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस देखील 40% रिटर्न ऑफ झालेले होते. त्यामुळे नोट घ्या. नोट नंबर 13, डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस. त्यामध्ये घ्या डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 28,000, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,400, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ कंसात 40% ऑन 22,000, अमाऊंट मध्ये 8,800. नोटची बेरीज करा 38,200. नोटची बेरीज 38,200. डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेसला आपण डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरीची सेकंड इफेक्ट दिला, डेप्रिसिएशन ऑन फर्निचरचा सेकंड इफेक्ट दिला आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ जे केलेले होते आपण अदर नॉन करंट ऍसेट मधून 8,800 रुपये, त्याचा सेकंड इफेक्ट दिला. त्यानंतर नोटची बेरीज केली 38,200 रुपये. स्टेटमेंट कडे या आणि डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस समोर लिहा 38,200 रुपये. आणि आता लास्ट नोट अदर एक्सपेन्सेसची. अदर एक्सपेन्सेसला आपण सर्व राहिलेले खर्च घेणार आहोत. त्यासाठी प्रॉब्लेम चेक करा. डेबिट साइड, डेबिट साइडला जी पोस्टिंग करायचे राहिलेले ते आयटम, त्यामध्ये डिस्काउंट अलाउड आहे, इंटरिम डिव्हिडंड पेड पण आहे, पण हा आपण अप्रोप्रिएशनला दाखवणार आहोत. डिस्काउंट अलाउड, जनरल एक्सपेन्सेस, ऍडव्हर्टाइजमेंट, ऑडिट फीज, कॅरेज इनवर्ड, इन्शुरन्स, इन्शुरन्सवर ऍडजस्टमेंट आहे. आणि क्रेडिट साइडला एक आरडीडी नावाचा आयटम होता, ती ओल्ड आरडीडी आहे.
आपण ऍडजस्टमेंट मधल्या न्यू आरडीडी मधून ओल्ड आरडीडी वजा करणार आहोत आणि या सर्वांचा इफेक्ट अदर एक्सपेन्सेसच्या नोटला घेणार आहोत. मग नोट नंबर 14 अदर एक्सपेन्सेस, यामध्ये घ्या डिस्काउंट अलाउड 4000, त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट 10,000, ऑडिट फीज 4160, कॅरेज इनवर्ड 10,800, इन्शुरन्स इनरला घ्या 16,600, लेस प्रीपेड 1,600, आउटरला 15,000, जनरल एक्सपेन्सेस 640, आरडीडी जी ऍडजस्टमेंट मधली आहे ती न्यू आहे 4150, त्यामधून ओल्ड वजा करा. आरडीडी एक न्यू आहे जी ऍडजस्टमेंट मधली आहे, त्यातून ओल्ड आरडीडी वजा करा. अदर एक्सपेन्सेसची लास्ट नोट घेतली आपण, नोट नंबर 14. त्यामध्ये डिस्काउंट अलाउड, ऍडव्हर्टाइजमेंट, डिस्काउंट अलाउड 4000, ऍडव्हर्टाइजमेंट 10,000, ऑडिट फी 4160, कॅरेज इनवर्ड 10,800, इन्शुरन्स इनरला घेतला 16,600, त्यातून प्रीपेड लेस केला 1,600, आउटरला 15,000, त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस 640, आरडीडी न्यू इनरला घेतली ऍडजस्टमेंट मधली 4150, लेस आरडीडी ओल्ड 2000, आउटरला 2150 आणि नोटची बेरीज केली. नोटची बेरीज आली 46,750 रुपये. नोटची बेरीज आली 46,750 रुपये. ही पोस्टिंग करा अदर एक्सपेन्सेसच्या समोर आणि आता सर्व एक्सपेन्सेसची बेरीज करा. तुमच्या परचेसेसच्या अमाऊंट पासून तर अदर एक्सपेन्सेसच्या ज्या अमाऊंट आहे तिथपर्यंत सर्व अमाऊंटची बेरीज करा. बेरीज येते 11,27,750 आणि आपला टोटल रेव्हेन्यू आहे 12,05,700 रुपये. मग आता टोटल रेव्हेन्यू मधून टोटल एक्सपेन्सेस मायनस करा, म्हणजे 12,05,700 मधून 11,27,750 रुपये लेस करा, वजा करा आणि जे मायनस बॅलन्सिंग फिगर येईल ती दाखवा प्रॉफिट बिफोर टॅक्स समोर. प्रॉफिट बिफोर टॅक्स समोर अमाऊंट येते 77,950 रुपये. 77,950 रुपये. त्यातून आपल्याला टॅक्स वजा करायचा आहे. टॅक्सची जी ऍडजस्टमेंट आहे ती ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे 50% टॅक्स वजा करायला सांगितलाय नेट प्रॉफिटवर. 6वी ऍडजस्टमेंट आहे बघा, 50% टॅक्स वजा करायला सांगितलाय नेट प्रॉफिटवर. मग ही जी आत्ताची अमाऊंट आलेली आहे तिच्यावर आपण 50% कॅल्क्युलेट करणार आणि तेवढा नेट प्रॉफिट तेवढा टॅक्स आपण वजा करणार. मग 77,950 वर 50% काढा किंवा त्याला 2 ने भाग द्या, काही केलं तरी उत्तर सारखंच येईल. 2 ने भाग द्या किंवा 50% कॅल्क्युलेट करा. उत्तर येत आहे 38,975 रुपये. 38,975 रुपये. ते लिहा लेस टॅक्स समोर 38,975 रुपये. 38,975 रुपये. त्यानंतर 77,950 मधून 38,975 वजा करा. प्रॉफिट आफ्टर टॅक्स तो देखील आलेला आहे 38,975 रुपये. 38,975 रुपये. मागच्या वर्षीचा प्रॉफिट अँड लॉसचा जो बॅलन्स असतो ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला तो ब्रॉड डाऊन समोर आपल्याला पोस्टिंग करायचा आहे. ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला बघा हा 63,200 रुपये, तो आपण पोस्टिंग करू प्रॉफिट अँड लॉस ब्रॉड डाऊनच्या समोर 63,200 रुपये.
आता ह्या दोन्ही प्रॉफिटची बेरीज करा. प्रॉफिट आफ्टर टॅक्स आणि प्रॉफिट अँड लॉस ब्रॉट डाऊन. 38,975 आणि 63,200 याची बेरीज येते 1,02,175 रुपये. 1,02,175 रुपये. तो आला आपला टोटल प्रॉफिट. आता टोटल प्रॉफिट मधून आपल्याला अप्रोप्रिएशन मायनस करायचंय. लेस अप्रोप्रिएशन, त्यामध्ये ट्रान्सफर टू रिझर्वची ऍडजस्टमेंट होती, तिचा सेकंड इफेक्ट. त्यानंतर प्रपोज डिव्हिडंड आपण आपल्या कॅपिटलवर कॅल्क्युलेट केलेला आहे 9,50,000वर 5%, तो आलेला आहे 47,500 रुपये. त्याचा इफेक्ट एक आपण दिलेला आहे शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला. आणि इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर हा ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला होता, त्याचा इफेक्ट आपण दिलाय 16,000 रुपये. अप्रोप्रिएशनला आपण 3 आयटम पोस्टिंग केले, त्यापैकी ह्या 2 ऍडजस्टमेंट होत्या आणि इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर हा ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला होता. आता टोटल प्रॉफिट मधून हे 3 आयटम वजा करून नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. नेट प्रॉफिट कॅरीड डाऊन येतोय 33,675 रुपये. 33,675 रुपये. टोटल प्रॉफिटच खाली प्रॉफिट अँड लॉसची टॅली टोटल दाखवा 1,02,175 रुपये. 1,02,175 रुपये. आता हा नेट प्रॉफिट आपण ट्रान्सफर करणार आहोत आपल्या रिझर्व्ह अँड सरप्लसच्या नोटला. त्यापूर्वी आपण जो टॅक्स कॅल्क्युलेट केलेला आहे त्याचा देखील एक इफेक्ट आपल्याला द्यायचा राहिलेला आहे. हा एक इफेक्ट झाला. दुसरा इफेक्ट आपल्याला शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला द्यायचा आहे, कारण ती पण नोट आपण अजून क्लोज केलेली नाही. मग अगोदर तो इफेक्ट देऊन घेऊ आपण. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला अगोदर तुम्ही प्रपोज डिव्हिडंड ट्रान्सफर केलेला आहे 5%, 9,50,000वर. आणि आता जो आपण टॅक्स कॅल्क्युलेट केलेला आहे त्याचा इफेक्ट द्या 38,975 रुपये. 38,975 रुपये आणि नोटची बेरीज करा. नोटची बेरीज करा. नोटची बेरीज येते 86,475 रुपये. नोटची बेरीज 86,475 रुपये. इथे कंसात 50% ऑन 77,950 आहे. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनची जी टोटल आलेली आहे ती आता बॅलन्स शीटला दाखवा शॉर्ट टर्म प्रोव्हिजनच्या समोर. आणि जो आपला नेट प्रॉफिट आलेला आहे तो आपल्या 2 नंबरची जी नोट आहे तिथे ट्रान्सफर करा. नेट प्रॉफिट 2 नंबरच्या नोट समोर ट्रान्सफर करा. रिझर्व्ह फंड आपण ऑलरेडी दाखवलेला आहे, तिथे लिहा नेट प्रॉफिट फॉर द इयर ब्रॉट डाऊन 33,675 रुपये. 2 नंबरच्या पण नोटची बेरीज करा 2,08,675 रुपये. आता 2 नंबरच्या नोटची बेरीज म्हणजे रिझर्व्ह अँड सरप्लसची आणि शॉर्ट टर्म प्रोव्हिजनची बेरीज या दोन्ही पण आता बॅलन्स शीटला दाखवा. बॅलन्स शीटकडे या. शेअर कॅपिटल आपण ऑलरेडी दाखवलेलंच आहे. रिझर्व्ह अँड सरप्लस समोर आपल्याला आता आपण जी 2 नंबरच्या नोटची टोटल केलेली आहे ती दाखवायची आहे 2,08,675 रुपये. लॉंग टर्म बॉरिंग्स आधीच दाखवलेले आहेत आपण. शॉर्ट टर्म बॉरिंग्स अगोदरच दाखवलेले आहेत आपण. ट्रेड पेएबल पण अगोदरच लिहिलेले आहेत. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन लिहायची राहिलेली आहे, तिच्या समोर आता आपण जी नोटची बेरीज केलेली आहे 5 नंबरच्या ती दाखवा. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनच्या समोर 86,475 रुपये. 86,475 रुपये.
आणि बॅलन्स शीट टॅली करा. बॅलन्स शीट टॅली करा. या सर्व अमाउंट्स आपण अगोदरच लिहिलेल्या आहेत. बॅलन्स शीटची आता बेरीज करा. बॅलन्स शीटची टॅली टोटल यायला पाहिजे 18,36,750 रुपये. 18,36,750 रुपये. एक नंबरची टोटल 9,50,000. 2 नंबर रिझर्व्ह अँड सरप्लसची टोटल 2,08,675. लॉंग टर्म बॉरिंग समोर 3 लाख. शॉर्ट टर्म बॉरिंग समोर 1,58,720. ट्रेड पेएबल समोर 1,08,880. अदर करंट लायबिलिटीज समोर 24,000. शॉर्ट टर्म प्रोव्हिजनच्या समोर 86,475 यांची बेरीज करायची. त्यानंतर ऍसेट मध्ये टँजिबल ऍसेट समोर 13,17,000. इनटँजिबल ऍसेट समोर 63,000. नॉन करंट इन्व्हेस्टमेंटच्या समोर 49,000. अदर नॉन करंट ऍसेटच्या समोर 13,200. इन्व्हेंटरी समोर 2,18,000. ट्रेड रिसिवेबल समोर 1,33,570. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर 38,880. शॉर्ट टर्म लोन्स अँड ऍडव्हान्सेस समोर 1,600 आणि अदर करंट ऍसेट समोर 2,500. टॅली टोटल ऍसेट्स आणि लायबिलिटी साइडची म्हणजेच बॅलन्स शीटची टॅली टोटल 18,36,750 रुपये. इथे आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. 5 नंबरचा फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम इथे टॅली झालेला आहे.